तर हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज आमची येते आत्तू, म्हणजे समरची आत्तू. आणि बरेच दिवस झाले होते त्यांना येऊन, म्हणजे एक दिवस आल्या होत्या आणि लगेच गेल्या होत्या. आणि मी ना आत्ताच त्यांना फोन करून विचारलं की तुम्ही कुठवर आलात. तर त्यांनी म्हटले अर्ध्या तासामध्ये आम्ही तुमच्याजवळ असो म्हणून मी पटकन उठून झाडून वगैरे काढलं आणि सगळं काम झाल्यानंतर हा पण उठला, म्हणजे झोपला होता समर. आणि तेवढ्या त्यालाच घेऊन ना मी बाकीचं जेवढं काम राहिलं होतं ते सगळं पटकन करून घेतले, म्हणजे त्यांनी आल्यावर निवांत बसता येते. आता सध्या टायमिंग 5:30 वाजलेत, म्हणजे भरपूर असा उशीर झालाय. सकाळी आई पप्पा गेले होते त्यांना आणायला आणि गणू पण तिकडंच आहे. आता गणू, नंदू आणि सपना दिदी म्हणजेच की समरची आत्तू ही तिघं पण येणार आहेत. आणि त्यांचं म्हणजे दोन तीन दिवस नाही, 15 किंवा महिनाभर राहणं आहे, म्हणजे मुक्काम आहे इथंच. तर त्यांनी आल्यावर आम्ही काय काय मस्ती करतो, कुठं कुठं फिरायला जातो, तर हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता ना लॉंग व्हिडिओ आपले एक दिवसाआड मी पोस्ट करणार आहे, म्हणजे कुठला पण कंटेंट असतो तो. आणि तुम्ही नक्कीच त्या व्हिडिओला प्रेम द्या आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. बब्बा बब्बा कसं रे, कसं रे बब्बा? बब्बा आमचे ना उंदरासारखे 4 दात आलेत, वरचे 2 दात आलेत. म्हणजे अगोदर खालचे काढला होता आणि आता 2 वरचे, एक मोठा आलाय आणि एक सध्या जस्ट त्याच्या बाजूला नाही, म्हणजे मोठाच आहे पण आजू यायलाय. हाय हाय घुमड्या. समर काय म्हणते नंदू? ये रे बाबा. तुमच्याकडे बघलं रे. आत्तू आली आत्तू. समर समर ऐ ऐ नाही, नंदूला बघायला. नंदू हाय. काय म्हणतो गुंपू छट बाबू, कसली कळा आली, किती सुंदर दिसला हो. छान दिसायला ड्रेस. तोंड आमचा गणू इथं असल्यावर किती गोरा असतो आणि तिथं गेल्यानंतर इतका काळा का बरं सांगू का? तिथं घरात पण बसायचं नाही, एकतर बाहेर हिंडायचं आणि त्याची बहीण पण सोबतीला असते. आणि इकडलं वातावरण वेगळं, तिकडलं वातावरण वेगळं, त्यामुळं ना त्याची एकदम कळा बिघडते. आणि त्याच्या आत्याच्या मुलांनी त्याला गालावरती खूप मोठं बोचकारलं होतं, त्याचं पण वन आहे. तो तिकडे गेला की नाही त्याच्या मम्मीकडे, एकदम त्याचा अवतारच बिघडतो. आणि तेवढ्यात नंदू पण चिडल सारखी दिसत होती, मस्त केस वगैरे फरफर उडून. आणि मग तिला पण थोडं रागवलं, म्हणजे थोडंसं चिडवलं. आणि त्यानंतर मग त्यांना चहा वगैरे करून दिला, त्यांनी चहा पिला. आणि त्यानंतर आम्ही दारामध्ये बसलो होतो, म्हणजे आई वगैरे बाहेर गेल्या होत्या, आत काही करमत नव्हतं म्हणून. आणि बाहेर बसल्यानंतर हा मुलगा ना त्यांची केस इतकी जास्त धरत होता, म्हणजे आत्तूला आणखी माहिती नाही बरं का आम्ही काय काय करायला शिकलोय. आता आत्तू आहे महिना 15 दिवस, मग आम्ही रोज एक 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 नवीन खेळणं करून आत्तूला दाखवणार आहे, असं त्याचं चालू होतं. म्हणजे डायरेक्ट केस त्याचे ओढून वापरत होतं त्यांना. मग त्यानंतर आज आम्हाला विट करायचं होतं, विट पण केलो. आता 4-5 दिवस झालं विट पूर्ण बंद केला होता. आणि आत्तू आलेल्या विठ म्हणलं की लगे विठ चालू, असं असतंय त्याचं प्रेम. मग खेळून ना आणि लगेच होतो. पण मनशा काकू पण आल्या आणि मनशा काकू मस्त बोलत होत्या की हे सांगत होत्या. आणि हा पण समर्थ पण इतकं भारी बसला होता की नाही, आणि एकदम त्यांच्या गोष्टीकडे ध्यान देत होता. तेवढ्यात माझी नजर आमच्या गार्डन मधल्या झाडावर पडली. इतका मोठा सरडा बसला होता की नाही झाडावरती. आता आमच्याकडे सरडे इतके जास्त आहेत. आता खिडकीमध्ये पण मी तुम्हाला अगोदर दाखवला असेल, तुम्ही जर माझी पहिल्याची व्हिडिओ बघितला असेल तर. आणि खूपदा सरडा हा हिंडतो इकडे तिकडं. आणि आज माझी रांजणवाडी फुटली होती. खरं सांगते, एवढा जर त्रास होत होता की नाही, म्हणजे एकदम डोळ्याला असं खडा टोचल्यासारखं होत होतं. पण असं काही त्याला मी काही लावलं नाही, फक्त मेडिकलमध्ये एक टूप दिलं होतं, तेवढंच ते पाणी होतं तेच लावले होते. मग तेवढ्यात नंदूने समोरची खुर्ची वगैरे आणून ठेवली, मस्त चिप्स वगैरे. मला म्हटल्या की मामी तुम्हाला चिप्स खायचे का? मी म्हटलं द्या. मग मस्त चिप्स वगैरे खाल्लं. आणि तेवढ्यात गणू पण म्हणला मामी माझ्यातलं पण घ्या. म्हणजे नंदू जे करायचं, म्हणजे नंदू जे करते की नाही ते आम्हाला करायचं असतंच. आत्ता कुठे आम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये दीपत वगैरे लावण्यासाठी आलो होतो, दीपत वगैरे लावून घेतलं. आणि नंदू पण आमच्यासोबत आली होती, तर नंदू होती, समर्थ पण होता. तर तुम्हाला सांगायचं होतं आज कुठे जाऊन नंदूच्या परीक्षा ज्या आहेत ना ते संपल्यात. आणि म्हणजे आम्हाला त्यांना अगोदरच आणायचं होतं. गणूला पण 15 दिवस अगोदर सुट्ट्या पडल्या होत्या, त्यांनी तिकडे गेले होते राहण्यासाठी. दीदीला अगोदर आणायचं होतं, पण ह्या मुलीची परीक्षा होता त्यामुळं ना ते कॅन्सल होत होतं. सो आज जाऊन कुठं त्यांना पेपरपासून सुट्ट्या भेटल्या, म्हणजे आजपासून नंदूला सुट्ट्या भेटल्या. अरे काय
समर्थ ना त्याची केस धरून इतकं तिला त्रास द्यायला बापरे, म्हणून ती एवढी लांब थांबले बरं का. सो त्यानंतर आता बघूया आणखी काय होतंय. जर घरी गेल्यावर स्वयंपाक वगैरे करायचं आहे. दीपत तर सगळीकडे लावून आले, म्हणजे तुळशीला वगैरे लावले दीपत. आता घरी गेल्यानंतर ना बघू स्वयंपाकाला आई काय म्हणतात, काय करायचं ते. मग त्यानंतर स्वयंपाक करून जेवण वगैरे करू. मस्त जेवण वगैरे करून घेतलं, स्वयंपाक सगळा झाला होता. आणि मग त्यानंतर ना आज मी तुमच्यासोबत मस्त हेल्थ टिप शेअर करते. आता काय करायचं माहिती का, आपल्या टाचेला जे फाटलेले जे सुरक असतात ना, म्हणजे टाच खूप फाटलेले असतात उन्हाळ्यामुळे, आपण चप्पल काय घरात लेवत नाही त्यामुळं पण, आणि बाहेर शेतामध्ये पण भरपूर लोक कामं करतात त्यामुळे पण त्यांच्या पायाची जी टाच असताना ती खूप फाटते. आणि एक टिप्स घ्यायची, म्हणजे काय करायचं माहिती का, एका वाटीमध्ये कांदा चिरून घ्यायचा आणि चिरल्यानंतर त्याचं 1-2 चमचे रस काढून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं लिंबू टाकायचं आणि लिंबू टाकल्यानंतर हळद टाकून ना त्याला चांगले मिक्स करून घ्यायचं. आता सगळ्यात अगोदर ना गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपले पाय जे आहेत ना ते सगळ्यात अगोदर आपल्याला ते भिजवून घ्यायचं. म्हणजे 15-20 मिनटं तुम्ही पाण्यात आपले पाय जे असतात ना ते ठेवून घ्यायचे. त्याने काय होतं माहिती का, ते जे सुराख पडलेले म्हणजे फाटलेले जे जागा असतात ते ओपन्स होतात. आणि ओपन झाल्यानंतर आपल्याला जेवढं मिक्स केलं होतं ना ते सगळं लावून ना 15 मिनटं छान मसाज करून घ्यायचं. आणि त्यानंतर मग धुवायचं. याने ना काय होतं माहिती का, सगळं ते फाटलेल्या जागी चांगलं जमा होतं आणि त्याने ना ते दुख जे असते ना ते कमी होते. एकाच्या तर टाचामधून रक्त पण येतं, पण हे लावलं ना एकदम यूज केलं की जास्त काय रक्त येत नाही. पण खरं सांगते याचा रिझल्ट खूप मस्त आहे. 2-3 महिने झालं माझी पण टाच फाटली होती त्यामुळे मी हे यूज केलं. आता तुम्ही इथं बघू शकता किती घाण पाणी निघतंय. मस्त पाय वगैरे धुवून घेतलं आणि धुवल्यानंतर ना मग मी तुम्हाला सांगते, आता हे लावण्याच्या अगोदरचे माझे पाय ना असे काही होते, म्हणजे टाच फाटली होती, एवढं कातडं गेलं इतकं. आता सगळ्यात अगोदर त्रास होत होता त्या टाचाचा. पाय वगैरे तर आता फायनली ना आणि मग त्यानंतर फोटो दाखवतच केलं होतं की ते सगळ्या पायाला पाय कसे आहेत ते. आणि दुसऱ्या पायाला पण लावायचं होतं, मी पटकन ते पण लावून घेतलं. खरं सांगते मसाज करून 15-20 मिनटं ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्यामध्ये पाय घालून ठेवा, इतका मस्त रिझल्ट भेटतो ना तुम्हाला. आता हे दुसऱ्या दिवशीचे माझे पाय आहे ते घरातमधून थोडाफार फरक पडला आहे, पण खरं सांगते माझे पाय पण नाही इतके बेबी सॉफ्ट झाल्यासारखं झाले आहेत, मऊसूत झाले आहेत एकदम. पायावरची पण टॅनिंग निघून गेली आणि हळदीनं ना टॅनिंग जाण्यास खूप मदत होते. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.